मोरया मंगलमूर्ती मोरया महाराज की जय की जय शिवाजी राजे की जय शनी महाराज की जय हर महादेव हर हर महादेव. हाय, कुठे चालला तू? खेळ जुंग काय खेळले जुंगाला? मोठा हनुमान. मोठा हनुमान आहे का? हा. बोला राजवीर शेठ. आम्ही तो पंप बदला आता. पेट्रोल भरलं. हा. आता कुठे जायचं? खेळ जुंग. ओके, आपण चाललोय नांदुरकी मार्गे. आता आलोय आपण कणकुरीच्या पुढे. हाय पप्पा. हाय नानू. खुश का? इथे मंदिर आहे समोर. कुठे मंदिर आहे? हे काय? किती लांब आहे ते अजून. खुश का मग? हा. कुठे जायचंय? खेळ जुंग. काय आहे तिथं? मोठा हनुमान. मोठा हनुमान आहे का? मोठा पापा. म्हण ना पप्पा. शिर्डी बायपास बर का. आपण आलोय आता नांदुरकी मध्ये. हे इथं मंदिर आहे दोन. समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल नांदुरकी मध्ये. हे इथं दोन मंदिर आहे. हा, घे दर्शन. जय बाप्पा. घेतलं का आणि दर्शन? इकडे पण मंदिर आहे. आपण चाललोय जय बाप्पा. हा. नांदुरकी मार्गे. आता हे स्ट्रेट असंच आपल्याला वावी मध्ये निघणार आहे रोड. समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा ए पुतळा. शिवाजी महाराज आले बघ राजवीर. जय शिवाजी राजे की जय. जय शिवाजी राजे. शिवाजी राजे. कुठं आलो आता आपण? नांदुरकीच्या पुढे. बोला, काय म्हणता राजवीर शेठ? शाळेत नाही गेले का आज? हा? शाळेत नाही गेले का बरं? आज सुट्टी आहे ना, संडे. हनुमानाचं गाणं म्हणे एखादं. वा, 14 किलोमीटर इथं. जुंग. काय खेळलं जुंग्याला? मोठा हनुमान मोठा हनुमान. अरे वा, अजून काय आहे तिथे? मंदिर आहे. किती दिवसाचं चाललो तुला जायचं तिकडे? हा का नाही? ज्योती मॅडमला तर पार हैराण करून सोडलं होतं. कुठे जायचं? कुठं जायचं? खेळला दूंगा. हे पहिल्यांदाच नाव मी आयुष्यात ऐकलं होतं. म्हणजे आतापर्यंत कधी 35 वर्षाच्या काळात मी कधीच ऐकलं नव्हतं. राजवीर ना युट्यूब म्हणा किंवा याचे लोकेशन हनुमान मंदिर गुगल मॅप वर सर्च केलं ना, रोज एक नवीन देवस्थान शोधत असतो. आता नवीन कोणतं शोधलं रे तू? कोणतं बघतो तू व्हिडिओ? कोणता बाप्पा पाहिला नवीन? सालाचे बालाजी. कुठे आहे ते? सालासर बालाजी कुठे आहे सांग बरं. पुढे ये तू, पुढे ये. कुठे आहे सालासर बालाजी? राजस्थान. राजस्थान. हे दत्त मंदिर. तुला काय माहिती? दत्त मंदिर आहे का हे? हा. जय बाप्पा. जय दत्त महाराज.
आता आपण आहोत जो जवळकीमध्ये. हा कोपरगाव संगमनेर हायवे आहे. हे इथूनच आपल्याला संगमनेरला पण जाता येतं डावीकडे. आणि आता आपल्याला सरळ जायचंय वावीच्या दिशेने. हा इकडून पोहेगाव कडून रोड येतो आणि इकडे संगमनेरकडे जातो. आणि आपण आता सरळ चाललो वावीच्या दिशेने. तर वावी पासून आपल्याला थोडं समोर गेल्यानंतर पांगरीच ना, पांगरीमधून 21-22 किलोमीटर. 20 ते 21-22 किलोमीटर पर्यंत आपल्याला जायचंय खेडले झुंगेला. हनुमान मंदिर हनुमानाची खूप मोठी अशी स्टॅच्यू 111 फुटी 111 फुटी हनुमानाचं मंदिर मोठं मंदिर नाही बाबड्या, हनुमानाचा स्टॅच्यू आहे म्हणजे मूर्ती. शेजारीच मंदिर ते मोठा हनुमानचं शेजारी मंदिर आहे का? कोणतं मंदिर आहे? पाहिलं नाही का मी पण. मग नाव सांग ना ते बाप्पाचं. मग तिथे गे दाखवते ना. बरं ठीक आहे. जवळच्याच्या पुढे आल्यानंतर बहादूरपूरच्या पुढे आपल्याला श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर, सायाळी तालुका सिन्नर ते श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर असं प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी या साईडला आहे, उजव्या साईडला. आपण कधी पुन्हा आलो तर नक्कीच जाऊ तिकडे. हे काय हे वैकुंठ वैकुंठ धाम. हा? दर्शन घे राजवीर. जय कुत्ता जा. काय झालं? लाजतो का काय? खेळले जंगलला जायचं. जायचंच आहे. नांदूर करून आल्यानंतर वावीच्या अलीकडे आपल्याला समृद्धी महामार्ग लागलाय. हा बघू शकता, एवढा उंचावर जवळजवळ 20 ते 25 फूट उंचावर हाईटवर समृद्धी महामार्ग घेतलाय. आपल्याला पुढूनच उजव्या साईडला जायचंय. बोग दे तू. पूर्ण समृद्धी महामार्ग केलाय. यात समृद्धी महामार्गावरून गेलो होतो ना आपण हो. माऊरला. जायचं का माऊरला? हा हम्म? आपण गेल्यानंतर ना. गेलो होतो का? हा गेलो. मंदिर नाही आहे ते. हे काय आहे समोर? आता आपण आलो आहोत वावीमध्ये. हे बाई समोर मंदिर. हा. फ्लायओव्हर आहे. अ? आवरून जातोय डायरेक्ट नाशिकच्या दिशेने. आणि इकडे खालून जो रोड जातो सर्व्हिस रोड, हा वावीमध्ये. समोरच वावी गाव. हे मंदिर. हा दिसलं दिसलं. हे मंदिर राजवीरने दाखवलं. छान मंदिर आहे. हम्म. आता आलोय आपण वावीच्या पुढे. पांगरीमधून आपल्याला राईट घ्यायचंय. हा पुढे सर्व्हिस रोड आहे, तिथून आपल्याला पुन्हा सर्व्हिस रोडने जायचे. पांगरीतून साधारण आता 1 किलोमीटर अंतरावर पांगरी आहे. पांगरीतून आपल्याला राईट जायचंय खेडल्या झुंग्याकडे. ओके नाही राजवीर? हा पांगती. हे बाई पालखी. पुढे पांगरी गाव येईल. समोर असं भावी भक्त असे दिसतंय शिर्डीला येताना पायी. हाय राजे, हाय. कुठे चाललास? खेळले. भूक लागली का तुला? नाही, आम्हाला तर खूप भूक लागली. आता काहीतरी खावं लागेल खाण्यासाठी. ज्योती मॅडम, तुम्हाला लागली भूक? मग खूप भूक लागली मला पण. काय खायचंय तुम्हाला? जे भेटून ते. पिझ्झा. पिझ्झा. हो आता काय भेटतं? उडपी भेटतं का पाववडा भेटतो? नाश्त्याला का मिसळ पाव भेटती हे बाई मंदिर आहे. का डोसा भेटतो?
आता आपण आलो आहोत पांगरीमध्ये. पांगरी पुरे. आलो आहोत पांगरीमध्ये. हे पांगरीमधील साईबाबा मंदिर. ओम साईराम. ओम साईराम. आता पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय खडले झुंगे या रोडकडे जाण्यासाठी. हुशार झालं तू आता बोलायला. चला यायचं मग. हा. बोलो पवन पुत्र हनुमान की जय. अंजनी सूत हनुमान की जय. ए, ही गाडी बघ कशी ते मुलाची. हा. पुढे ट्रॅक्टर नाना आवडतो का आमच्या खूप ट्रॅक्टर. हा. यायचं बसायला. आता आपण निघालोय खेळले झुंग्याच्या दिशेने. रोड रिंग रोड आहे. बघू आता कुठपर्यंत चांगला आहे. तर लागलेली आहे पण आता बघू आता पुढे काही भेटतं का खाण्यासाठी. इकडं काही दिसत नाही. आता आपण निघालोय पांगरीतून पुढे. पुढचा व्ह्यू बघू शकता. आता ए, पाणी. आणि समोर मंदिर. खेळले झुंग्याला जाण्यासाठी रोड अतिशय छान आणि आहे. समोर मंदिर. रिंग रोड आहे. आणि इथं समोर मंदिर. आणि राज्याला दिसलाय मंदिर. आता बघू आपण जवळ जाऊन कोणतं मंदिर आहे बरं का ते. ओके नाही. किती छान मंदिर बघा. सामोर किती छान दिसतंय. इकडे पण 2 छोटे छोटे मंदिर आहे बघ. मंदिरच मंदिर आहे हो ना. जय बाप्पा. बाप्पा. आलं का इथं? आलं का? आला आला. तुमचं. खेळलं झुंग. इथं विचारून घेऊ आपण खेळला झुंग्याला जाण्यासाठी रोड कोणता आहे. आपण आलो पानचाळ्यामध्ये बहुतेक. पानचाळ्याचे कोणतं मंदिर आहे? काहीच काम इथं मंदिर आहे. खेळलं झुंग. सरळ का इकडचा का इकडचा तिकडचा. थँक्यू. या काकांनी सांगितलं आपल्याला ह्या साईड ना सरळ जायचंय. हा चौक किती मोठा आहे बघा. ही पांचाळी दिसते मला. पंचाळी पंचाळे पंचाळी गाव आहे. पंचाळी गाव मध्ये खाण्याची व्यवस्था काही दिसत नाही. तर त्याला पुढेच प्रस्थान करावं लागेल. चालेल ना मॅडम. चालेल. आता काय पर्याय आहे का काही. त्या पाणी मग काय. पाण्यावर दिवस आहे का. अरे तुला भूक लागली का राजवीर. हा, तू चांगला चोपून भात खाल्लेला आहे. रोड पण मस्त चालू आहे. काम आहे इकडे. ग्रामीण भागातून सुद्धा जर इकडे जर रोड छान. डेव्हलपमेंट असेल तर मानलंच पाहिजे. आणि आमचा राजवीर गपचूप गपचूप चॉकलेट खातोय. किती चॉकलेट आहे माहिती की 10 ते 15 चॉकलेट आहे. त्यामुळे एवढे नको खावा राजे. तो हे काय ते काय म्हणते ना सुचिंद्र कशी राहते. थोडं काय तसं खातोय. मी म्हटलं त्याला माग बसायला काय आवडतंय काय आवडतंय. बामटा मागे बसून गपचूप गपचूप खातो. चॉकलेट खातो. आम्हाला नाही देत. आम्हाला पण दे ना. दे मम्मीला एक पप्पाला एक दे. हे तू खा. हा? हे तू खा. आता पांचाळ्याच्या पुढे आपण आलोय. पांचाळ्याच्या पुढे आलो आहोत आणि पुढे बघू शकता रोडचं काम चालू आहे. आणि आमच्या राजीवचा आवडतीचं पोकलँड JCB बघू शकता. राजीव काय आहे समोर. कसं कसं खांदा खॅक खॅक. हे काय खॅक. खुश होतो. बरोबर. पोकलँडाचं खांदा सांगतोय तो.
बराच वेळ झाला आहे आणि समोर गाडीमध्ये बघू शकता एक छोटासा कुत्र्याचं पिल्लू किती छान बघते बा आनंद घेतोय असा. उडी मारायचा प्रयत्न करता येते. मस्त हवा घेते. छान किती छान आहे बघा. कसे बघतो तो बाबाच्या याच्यावर बसेल होते खांद्यावर. मजा घेतोय बाहेर. आता आपण आलो आहोत सोमठाण येथे. यावेळी समोर मंदिर हे मंदिर पुन्हा राजूरला एक मंदिर दिसलं आहे. हे बाई सोमठाण मधून आपल्याला कुठे जायचं? सरळ जायचंय, सरळ. सरळ जायचं. कुठे काय म्हणतो राजवीर? मला हे किलोमीटर आलं 2 किलोमीटर. आमच्या राजूला लागली उत्सुकता हनुमानाचं मोठी मूर्ती बघण्याचा, हो की नाही? हा पुरे मोठी येईल ना मग आता किती येते थोड्या वेळात येईल ना बाबड्या. संपूर्ण बागेत हिरे आहे. आणि येते पण नाही ना मम्मी. आता साधारण 1 किलोमीटर अंतरावर खेळले झुंग येणार आहे. तर आम्ही बघू शकता आज जवळजवळ आम्ही सेम ड्रेस घातलेले आहे. तर ही ज्योती मॅडमनी कुठून शोधून काढली त्यांचं त्यांनाच माहिती. आमच्या डोक्यात पण नव्हतं. आता सहज लक्ष गेलं गाडीमध्ये की सर्वांची सेम ड्रेस दिसते. समोर आता तुम्ही गोदावरी नदी आपल्याला दिसते. हे बाई इथे समोर खूप असं पाणी. बघ राजवीर, पाणी बघ किती छान हा, आहे. गोदावरी नदी बघ नानू हा मग किती कोणता पाणी. हा किती पाण्याची कोणता नदी ते बाप्पाचा गोदावरी नदी. कोणतं बाप्पा गोदावरी बापाने. माता. हा अरे त्या नदीचं नाव आहे गोदावरी नदी. गोदावरी माता का गोदावरी माता. पुढे बघा किती मोठं असं छान छान नारळाचं- नारळाची झाड आहे. नारळाची झाड आणि बाग आहे. जवळजवळ आपण आता खेडल्या झुंग्यात प्रवेश करत आहोत. आलं राजवीरचं खेळलं जुंग. 200 मीटर अंतरावर खेडलं झुंग आहे. तर आपण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे वर्षानंतर म्हणण्यापेक्षा आम्ही कधी आलेलोच नाही इथे. पहिल्यांदाच आम्ही खेडलं झुंग्यावर चाललोय आणि राजूरमुळे आम्हाला खेडल्या झुंग्यामध्ये येण्याचा योग आला. आणि ए बघ हनुमान दिसला. फायनली आम्ही अ, किती उंच आहे. वा हनुमान जय हनुमान. आमचा हनुमान कुठे गेला? अय हनुमान हॅलो राजीव. आला. हनुमान आला पा आपल्या पोझिशन मध्ये. इकडं बघा इकडं पप्पा. आला हनुमान. आलं. फायनली आम्ही खेडल्या झुंग्यामध्ये प्रवेश करत आहोत. नक्षत्र श्री हनुमान धाम श्री क्षेत्र खेडले झुंगे इथे आम्ही प्रवेश केला आहे. ओ हनुमान. वा पवन पुत्र हनुमान की जय. श्रीरामाच्या की हनुमान आहे. हो. कुठे? हे काय चला मग चला पटकन. चालू. आम्ही आता खेडला झुंगमध्ये आलेलो आहोत आणि पाठीमागे बघू शकता श्री हनुमानाची मोठी अशी मूर्ती. चला तर मग आपण जाऊ दर्शनासाठी. ही आमची गाडी पार्किंग केलेली आहे आणि ज्योती मॅडम आणि राजवीर आतमध्येच आहे. चला हो चला आपल्याला दर्शनाला जायचंय. चला चला राजवीर शेठ. शेठ उतरा. चला 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 चला. कुठं आलो आपण? कुठं आलं? खेळला चुंग की खूप दिवसाची राजूरची इच्छा होती खेडलं झुंग्याला यायची आणि फायनली आम्ही आलेलो आहोत खेडलं झुंग्याला. हे बा उत्साह बघा आमच्या राजूरचा. खरंच किती छान आहे. किती उंच मंदिर आहे. ए, किती उंच मूर्ती आहे. चला चला. बघा आमचा राजूर आनंदाच्या भरात नाचतोय पळतोय मारुतीच्या दर्शनासाठी.
शूज काढले. खरंच भारी मूर्ती आहे. मित्रांनो, तुम्ही नक्कीच या क्षेत्राला भेट द्यायला पाहिजे. खेडला झुंग्याला तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे किती मोठी अशी मूर्ती आहे. 111 फुटी 111 फुटी मूर्ती आहे श्री हनुमानाची. आणि आमचा हनुमान गेला दर्शनाला. चल, कसं वाटतंय मग इथे? खूप छान वाटतंय मला तर मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटतं. भारी वाटतंय. जय हनुमान. बघून असं वाटतंय खरोखरच श्री हनुमान आमच्या समोर प्रकट झालेले आहे आणि आम्हाला आशीर्वाद देत आहेत. उदंड आयुष्य भाऊ. आणि आपला राजू सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेला आहे. हा आमचा राजवीर. हा बघा आनंद. आनंदाच्या भरात नसं नाचाच सुटलाय. म्हणजे राजवीर त्याचं इकडे इकडे खूप दिवसाचं स्वप्न होतं त्याचं. वर जायचंय इकडे ना. थांब 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 तिकडेच थांब. हो हाय नानू. कुठं आला? कुठं होय? कसं करतं रे तू? कर ना त्याच्यासारखं. इकडे बघ इकडे बघ. आमचा हनुमान आहे ग. हनुमान जयंतीला जन्मलेला हनुमान. कोंडोकोंड हनुमान. हा हा या इकडे ये समोर. हा कसं वाटतंय? बरोबर, थोडं पुढे जा तिकडे. हाय राजवीर, कसं वाटतंय? दर्शन घेतलं तू हनुमानाचं? दाखव बरं मूर्ती कुठे. किती छान आहे रे. राजवीर चाललाय दर्शनाला. चला यायचंच होते मॅडम. चला चला चला. तिथं खाली छोटा हनुमान आहे. सेम मूर्ती. सेम मूर्ती. बापरे. छोटा छोटा हनुमान. है ना? बघून असं भारावून गेलो मित्रांनो आम्ही. बघू शकता इतकी मोठी मूर्ती मी पहिल्यांदाच बघतोय श्री हनुमानाची. किती फुटी? तुम्ही नक्की या. 111. नक्की या क्षेत्राला तुम्ही भेट द्या. आणि खरोखर असं वाटतंय हनुमान आपल्यासमोर प्रकट झाले आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत. सुखी राहा. छोटा हनुमान. घ्या दर्शन घ्या. बजरंग बली की जय. जय हनुमान. मागे राजूर दर्शन घेतोय आणि इकडे आमच्या ज्योती मॅडम दर्शन घेत आहेत हनुमानाचं. चला चला पुन्हा दर्शनाला जायचं पुन्हा नानू. या दर्शन घेऊन या. जय हनुमान. दर्शन घे. राजूर शिकवतोय दर्शन घ्यायचं कसं. वा. कसं वाटतंय राजवीर? जय. आणि छोटा हनुमान की जय. हनुमान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. हनुमान की जय. इकडे इकडे. हनुमान गेगा गुरु सागर
महावीर पुढं मराठी मीठी प्रभू बनसारंगी तुझी पान किंगी संगी शंकांचं नानार जरीसा कांगीस जरीसा आज वजव बजारी आले कांदेरी बुच्ची तिगी गुसादने संकट सुख शिगिरी गंधन हेच पतार पराशण छान, व्हेरी गुड. जा. माझ्यासोबत राजू येतो पुन्हा दर्शनाला. मला दर्शन घ्यायचं शिकवलं. आता पप्पाला शिकव कसं दर्शन घ्यायचं. हे बाय पप्पा ए पप्पा पप्पा इथे उभं राहा. जय. हनुमानाच्या मूर्ती शेजारीच श्रीरामाचं मंदिर आहे, पण सध्या ते बंद असल्यामुळे आम्हाला दर्शन घेता येणार नाही, तर लांब बाहेरूनच आम्ही दर्शन घेतोय. जय श्रीराम. जय श्रीराम. इकडे कोणतं मंदिर आहे? इथे त्याच्या शेजारीच समोरच असे नवग्रह मंदिर आहे, बघू शकता आपण. नवग्रह आपल्याला समोर दिसत आहेत. नवग्रह महाराज की जय. सुंदर असं मंदिर आहे. सुंदर अशी मूर्ती. असं वाटतं बघतच राहावं हनुमानाकडे. चला मित्रांनो, आता आम्ही पण निघतोय. पण एकच सांगेल की नक्की तुम्ही या ठिकाणाला भेट द्या. खूप असं छान वाटतं, प्रसन्न वाटतंय. मारुतीराय आपल्याला आशीर्वाद देत आहेत, याच पोझिशनमध्ये आपल्याला दिसत आहेत. लांबून सुद्धा सुंदर दिसते मूर्ती. खेडलेजुंग्याच्या मारुती मंदिरासमोरच परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा संस्थान संतवंशी सिद्ध खेडलेजुंगे तिथे तुकाराम बाबा सरांची समाधी आहे. तर आपण आता बघू. काय नानू? काय नानू? कुठं चालला? काय? हा, हे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा संस्थान श्री क्षेत्र खेडले झुंगे. इकडून चला, सावलीतून चला. राजवीर अगदी नॉनस्टॉप 20च्या स्पीडने पळत सुटलाय. आणि आपण सर्व बाबांच्या समाधीला भेट देणार आहोत. मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे, बघू शकता. झाडाला मस्त चिंचा लागलेल्या आहे. चिंचा दाखवा. ज्योती मॅडमने सांगितलं झाडं चिंचा लागल्यात. खरोखर चिंचा लागल्यात, माझं लक्ष पण नव्हतं. हा आमचा राजवीर बघा पोहोचला पण. मंदिर म्हटल्यानंतर त्याच्या अंगात संचारतो.
काय ज्योती मॅम, हाय. कसं वाटतंय? छान वाटतंय. आपण आलोय तुकाराम बाबा यांच्या समाधीस्थळाकडे. तर आपल्याला जायचंय. तो आमचा हनुमान, आमचा छोटा हनुमान तिकडं आहे. किती लांब बघ, आमचा राजूर किती लांब जाऊन उभा राहिला तिकडे. लवकर इकडे. तुम्ही इथे बघ सोबत आली. खूप छान, खूप मोठमोठे असे झाडं आहेत आणि खूप छान वाटतंय असं निसर्गमय वातावरण. पप्पा आपल्याला आता आम्ही चाललोय एक चिंच तोडा. चिंच तोडायला. इथे सगळे बॅरिकेटर्स आहे, वर हात पण नाही जाणार. ज्योती मंडळ चिंच खाऊशी वाटली, वेगळा अर्थ घेऊ नका काही. खूप अशी झाडं आहे मित्रांनो इथे. नारळ, सुपारी, चिंच आणि असं मन प्रसन्न होऊन जाते. समोर बघू शकता गायांचा गोठा, छोटासा ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा फार्म हाऊसच, तसं फार्म हाऊसच आहे. विराज महाराजांचं दर्शन घेतोय समाधी स्थळाचं. आमच्या आधी तो जाऊन दर्शन पण घेतोय बघा. देवाची अत्यंत आवड असणार आमचा राजवीर, त्याच्यामुळेच कदाचित आम्ही एवढ्या देवस्थानांना भेट देत असतो नेहमीच. तो कसं आहे राजवीर? बर की हे परमपूज्य गुरुवर्य तुकाराम बाबांची समाधीस्थळ. दर्शन. जय बाप्पा. इकडे आहे गोविंद बाबा यांचं समाधीस्थळ. जय बाबा. गोविंद महाराज. हे गोविंद बाबा आहेत. हे आहे गुरुवर्य तुकाराम बाबा. ही काशीनाथ बाबांची समाधी. हे गुरुवर्य श्री काशीनाथ बाबा. योगीराज तुकाराम बाबा. जय. हे इकडचे गोविंद. चला. हा, इकडे राहिले माऊली बाबांची एक समाधी आहे इथे. हे गुरुवर्य कदम माऊली बाबा यांची समाधी. मित्रांनो, इथे खेडलं जुंगेला श्रीरामनवमीच्या उत्सवात मोठा सप्ताह भरत असतो. तर या सप्ताहामध्ये ह्या पालख्या निघतात या रथामधून. बघू शकता समोरील परिसर. मी पुन्हा सांगतोय, खूप असं प्रसन्न असं वातावरण इथलं. तुम्ही नक्की या खेडले झुंगेला भेट द्या. राजवीर, कसं वाटलं? यायचं मग पुढं? आता कुठं जायचं? समोरच मॅडमला चिंच खायची आहे, त्यामुळे आता चिंच तोडायला चाललं. चिंच तोडतंय पण त्याला काय सापडे ना. सापडेल का आजचे दिवस? या इकडं. हा, धरलं बघ मोठा फाटा पप्पानी. अरे वा, किती सुंदर. तू नको खाऊ बाबड्या, खोकला येतो. राजवीर चिंचा घेऊन पुढे पळतोय. आणू थांब तिकडे. घेऊन राजवीर सुसाट सुटलाय. आता त्याला मला धरावं लागेल, चिंच दे ना. कारण पुढं हायवे आहे. धरा. चिंच घातला.
आता दोघं बापले कपाळताय. राजवीर कधी चिंच खाणार नाही, पण फक्त मला पाहिजे म्हणून घेऊन पळालाय. धरला का हनुमान? हनुमानाकडून चिंच काढून घ्या पहिले. अरे आंबट आहे ती, मला दे. हा थोडी खाऊ दे त्याला, मग कळल. खाऊन बघ कशी लागते. खा, पळू नको हायवे वरती. चला राजवीर, टमाट्यासारखे त्याचे गाल लाल लाल झाले. चला आता पळ. पप्पाचा हात धर, पप्पाचा हात धर, पप्पाचा. पप्पा याचा हात धरा, पप्पा.